स्पर्धा परीक्षांच्या अनिश्चिततेत अडकलेल्या मुलाच्या भविष्याचा आधार शोधताना एका निवृत्त पित्याने ठेवलेला विश्वासच त्यांच्यासाठी महागात पडलाय. पंचवटी परिसरात घडलेल्या या धक्कादायक प्रकरणात ओळखीच्या नावाखाली तब्बल 14 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. संशयित नितीन शहाजी धुमाळ, राहणार मुसळवाडी, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. रामवाडी पंचवटी येथील 62 वर्ष सेवानिवृत्त राजेंद्र भिकनराव वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा पुष्कराज स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. अपेक्षित यश मिळत नसल्याने कुटुंब चिंतेत होते. याच काळात कोंडेकर यांच्या ओळखीने नितीन धुमाळ यांच्याशी संपर्क झाला. धुमाळने स्वतःची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळची ओळख असल्याचा दावा करत नातलगांच्या मदतीने मुंबई महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. विश्वास बसावा यासाठी प्रभावी संवाद साधत त्याने खात्री निर्माण केली. त्यानंतर कोंडेकर यांच्या मध्यस्थीने 28 ते 31 मे 2025 दरम्यान वाघ यांनी एकूण 14 लाख रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र अनेक महिने उलटूनही कोणतेही कॉल लेटर आले नाही किंवा नोकरीबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसली नाही. वारंवार विचारणा केल्यानंतर धुमाळकडून वेळकाढूपणा सुरू झाला. अखेरीस केवळ 2 लाख रुपये परत करण्यात आले, तर उर्वरित 12 लाखांसाठी टाळाटाळ सुरूच राहिली. पैसे परत मागितल्यावर माझी मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे असे सांगत धुमाळने दबावतंत्र वापरल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे तर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचाही फिर्यादीत उल्लेख आहे. मुलाच्या भवितव्यासाठी केलेली धडपडच आर्थिक फसवणुकीत बदलल्याने वाघ कुटुंबाने अखेर पंचवटी पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलमान्वये गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक सचिन चव्हाण या प्रकरणाचा तपास करीत आहेत. सध्या धुमाळला चौकशीसाठी हजर राहण्याची ताकीद देण्यात आली आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.